नमस्कार मित्रो, आपण बघतोय भूसंपादनाची सिरीज. भूसंपादनाचे दोन कायदे, 1894चा जुना कायदा, 2013चा नवीन कायदा, 1/1/2014 पासून हा नवीन कायदा लागू झाला. आता आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे जर भूसंपादनाच्या अनुषंगाने सगळी प्रक्रिया करून अवॉर्ड डिक्लेअर झालं आणि त्या अवॉर्डच्या अन्वये तुमचं जे काही मोबदला आहे, तुम्हाला जे काही कॉम्पन्सेशन आहे ते देण्याचं ठरलं. असं सगळं ठरल्यानंतर मध्ये काहीतरी गडबड झालं, कोणीतरी हरकत घेतली किंवा एखादा राजकीय पक्ष, राजकीय व्यक्ती किंवा कोणी वजनदार व्यक्तींनी इंटरफिअर केलं आणि त्या अवॉर्डवर काही हरकत घेऊन नंतर अवॉर्ड रिवाईज करायला लावलं, ज्याला आपण सप्लिमेंटरी अवॉर्ड असं म्हणतो. जर हा सप्लिमेंटरी अवॉर्ड करताना तुम्हाला म्हणजे ज्याची जमीन भूसंपादित होते त्याला नोटीस देण्यात आलेली नसेल, शेतकऱ्याचं म्हणणं ऐकलं नसेल आणि शेतकऱ्याला न सांगता त्याला अंधारात ठेवून मूळ अवॉर्ड झालेलं असताना कोणाला तरी लाभ पोहोचवण्यासाठी सप्लिमेंटरी अवॉर्ड जर डिक्लेअर झालं असेल तर या सप्लिमेंटरी अवॉर्डला तुम्ही कोर्टात चॅलेंज करू शकता. आणि असा सप्लिमेंटरी अवॉर्ड जर मूळ शेतकऱ्याचं मत न घेता डिक्लेअर झालं असेल किंवा घोषित करण्यात आलं असेल तर हा अवॉर्ड रद्द होतो. बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? तो जजमेंट आहे, जजमेंटचा नंबर खाली दिला आहे, वाचून घ्या. तुमच्यासोबत जर असं झालं असेल, तुमचं मत न घेता सप्लिमेंटरी अवॉर्ड डिक्लेअर झालं असेल तर हे जजमेंट वापरून तुम्ही हा अवॉर्ड रद्द करू शकता. आता दोन सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज टाका. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.